स्वागत आहे माझ्या गौरीला जोकाचे मंदिरात. कधी तुला काय वाटतं कधी वजन कधी मला लागतील माझ्या गौरीला 8 किलो फुलं लागतील. मी तासला कधी लागलेली मी तासला 10-12 किलो लागलेली ना आता आता 35 किलो आता लागतील. हातगाडी पण कमी करेन ना. आता 35 किलो लागतील. कुठं आहे तो एव्हा आला आता याला हातगाडी कमी करेन. मला 4 किलो लागले मी सांगू किती 20 किलो. मुद्दाम ठेवून आलास ना कानन पाणी परत गावात चाललो. आता बाबा आपण कुठे आलो मंदिरात प्रदक्षिणा चालू आहे. मग आता मंदिराच्या बाजूला का आलो मंदिरात प्रदक्षिणा मंदिराभोवती काय प्रदक्षिणासाठी आलेलो आहोत. आयो आपण कापायची का आयो तुला पण झोपून आलो पालणे तुला किती वजन आहे माहिती आहे का तुझा आहे ना तुला 3-4 किलो पाला बस होते. चल तुला पालणे चला काय जातं जाऊ. त्याला काय जातं वरती जाऊ. देवांचा पण नाव दिला. आपण त्या माणसाला झोपू. परत कमी कर. कमी झाली गर्दी. मध्ये मध्ये डोका टाकतात. कारण चावतं कुत्र्या गायब झाला. तुम्ही फक्त येऊसच पलवला मोठा पालवाचा तर एवढंच भेटला तुला. हा मोठा कलिलिंगर नाही पलवता आला. बारका भेटला म्हणून लढत. काय तुम्ही बघू शकता आता काय बोलतोय इकडे आमच्या बोलतात चौघांच्या बायकांना आपण सिंगल फोटो काढू. ही बोलतात कपल मध्ये काढताना आपण सिंगल काढू. त्याला तुझं तोंड दाखवते थांबा. यंदा त्याचं लगीन आहे 100%. आम्हाला माहिती आहे कोण आहे वहिनी. आता आपण अजून फोटो शूटिंग आहे की संपन्न आहे त्याच्यानंतर जाऊ ते जेव्हा
पक्का जेवायचा आहे. रायगडावर गेलता चढाला तो तो यो 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 तेव्हापासून पंक्चर आहे. काय तेव्हापासून खूप आजारी पडलेला आहे तो. टप्पा किती किलो वजन आहे? कोणाचा बाईचा आपलं टी शर्ट किती किलो? 8 किलो. नाही नाही आता खोटी पाय खोटी पाय 44 खोटी पाय आहे 44 पहिले याचा होता 12 किलो आणि आता झालाय 45 किलो. म्हणजे याला हातघारी लागन वाद फालांची ना. शंभर लागतील याला किती पाला लागतील? याला किती लागलेली? पुढच्या वर्षी किती वजन वाढल? वजन वाढवासाठी तर ठेवलाय नाही पुढच्या वर्षी मला हातघारी लागन त्याला. लागते आम्ही करू खर्च. आता किती वजन आहे? आता त्याचं 11 किलो वजन आहे. पुढच्याला 40 होईल. 40 नाही हा. नाही, वाचा नाही. सगळा कार्यक्रम झालेला आहे बघू शकता. आता रिकामा झालेला आहे. ए, गप्प ना. आता जेवायला जाऊ. समोर जाम गर्दी आहे. दुकानाची एकच चावी घेऊन चाललेली आहे आपली परत चाललेली आहे. जेवली का? आपले पहिले असलेले आहे आमच्या आधीच जेवली. आम्हाला जेवायलाच भेटला नाही. फक्त वारण भेटला ना, भात भेटला. तो पण आवसा. तो पण मीच लास्टला वारत होतो. तर कधी भेटला मला आवरच भेटला. बाकी भाजीची तर सगळं संपलेली. आता परत घरा जाऊ जेवायला. वरणच होता नुसता वारण तर आता सगळा संपलेला. त्याला काय दुकान बंद केलेलं आहे. त्या पाहिजे टप्पा जावतो ना आपण जेवायला. आम्ही चाललो जेवायला. कुठं पप्पा? कुठं? सेवा मंडळ साईबाबाच्या मंदिरात जायचं आहे. आयो हॅलो कर. असं कर. असा टाटा नाही. हॅलो 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 बोल. हॅलो मग फोटो काढीन तर मला दे पेडा. मला दे पेडा. मला दे. तू पण आहे. हॅलो कर. हॅलो कर. अरे कर. असं कर. असं कर. हॅलो आयो तू पण कर. आयो आयो तू पण हॅलो कर. आता रे पण दे म्हणा. निघत नाही तिच्या हाताशी. तो पण अर्धा तोरून देतोय. आता तोरून ये काय बघ. दे म्हणा. ते नको खा. खा राहू दे. आयो आयो आमची दिलदार आहे. दिलदार आहे दिलदार बघा बिनकामी आहे. मोकाट आहे. जेवायला द्यावला जेवण पण जेवणच संपला. जेवलो तुम्हाला नाही झाला का? आम्हाला वरांना फक्त भात भेटला. भाजी भेटली नाही. तो पण आऊसा भात भेटला. माझी मावशी मागायची नाही रे मी ठेवली होती त्या फोन. नंतर काय खपली. त्याला काय जातं आपल्याला मडला जायचं. सगळी निघलेली खलती. पोचली गाडी. मी ब्लॉक टाकत होतो आपला एकविरेचा. त्याच्यामुळे जरा टाईम झाला. 10-15 मिनिटाला थांबली खलती. तर चला मम्मी कुठं चाललो? म्हटला अजून कुठं कुठं जायचं आपल्याला? पप्पाचा विचार सांग. म्हणायचं आता कुठं जायचं आहे? अजून एकविरेला जायचं का? 100%. रातचे केक कापायला नाही भेटणार त्याचा काय? नाही मग आपण पुढच्या हप्त्याने काय जसं आपण माडला पोचलेलो आहोत. देवळात आतमध्ये जाऊ दर्शन करू. अर्ध्या तासानंतर दर्शन झालेलं आहे. कारण तिथं पूजा चालू होती. आता पूजा संपली. आम्ही दर्शन घेतला. जस्ट दाखवतो. जाम गर्दी झालेली तेच पाण्याची तशी. दर्शन तर एक नंबर झाला. जाम बरा वाटला. आता लई म्हणजे कालू चालतो एकविरेशी पण आज जाम बरा वाटला इथे येऊन. तर चला आता बघू कुठेतरी प्लॅनिंग करू जावाचा.
बाजूच्या देवला माडचे आता दर्शन झालेलं आहे. आता मी कुठं होता नडालला जायचं आहे. आता नडालला जायचं आहे. एकविरेला कॅन्सल ना कारण की पप्पाचा बड्डे आहे. परत वाजतील आम्हाला 12-1 आता नाही म्हणून आम्ही पुढच्या हप्त्यात जातो ना. आता चालू नडालला. ओम नमः शिवाय. तर काय आता आपण नाडाला पोचलेलो आहोत. खावाला नंतर जाऊ कारण की आता नाडाल बंद होणार आहे. किती टायमान मम्मी? 9 वाजता. काय आता दर्शन घेऊन घेऊ पटापट. पहिला आपण पहिले घुसून हे देऊन साईबाबाच्या मंदिरात पहिला जाऊ. साईबाबाच्या मंदिरात पाय पडून झालेला आहे. आता दुसऱ्या मंदिरात जाऊ. मम्मी पुढचं मंदिर कुठचं आहे? अंबाबाईच्या मंदिरात जाऊ. आता नाही मयुरेश्वर गणेश मंदिर तिथं जाऊ. आता ज्यांची का फोटो शूटिंग संपन्न आहे प्रत्येक देवळान फोटो काढतात. आता काय बोलायचा कट लावलाय जाम. प्रत्येक देवळान फोटो काढतात. आता हनुमानाच्या मंदिरात आलेलो आपण बघू शकता. तर गायत आता महादेवाच्या मंदिरात आलेलो होतो आपण बघू शकता तुम्ही. भवानी माता मंदिर मध्ये आपण आलेलो होतो आणि लास्ट मंदिर आहे तुम्हाला दाखवतो मी. कुठलं तुम्ही? लोणीलीचा का? बाबू हॅलो कर. समोरची व्ह्यू बघू शकता. इथं पोरायला खेळताना आता बंद होईन जरा वेळा मंदिर बघू शकता. इथं कसलं भारी मंदिर आहे. आता दर्शन झालेलं आहे. तर मी त्याला दाखवलं का जा वडापाव खावाला. वारा पगवला आणला तिथं तुम्ही. हा ना खरा सांग तू इथं जेवायला आलीस का फोटो काढला आलीस? जेवायला आलो. तुम्हाला माहिती आहे फोटो काढला की जेवायला आलीस? फोटो काढला राग करणार तू फोटो काढला काय मम्मी फोटो काढला इथं जेवायला काही येई नाही. तिथे का जाईन तिथं नुसतं फोटो काढला. पप्पांचा बड्डे आले. झाला बड्डे काय करतो त्याला काय आता सेलिब्रेशन झालेलं आहे. आता जाऊ घरी. आता जाऊ घरा. ये बाबाची. हॅपी बर्थडे बाबा. गाईज केक कापून घेऊ गाईज. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू विक्रम. हॅपी बर्थडे टू यू. बरं सांगितलं. आठ आवऱ्या चेरी चोरल्याने पप्पा रातची झोपून देईन का तुम्हाला यो. तर चला काही आता जिमला पोहोचलेलो आहे. आता वर्कआउट करून घेऊ पटापट कारण की मला तसं वाटतं नाही लवकर होईन. 3-3:30 वाजता असं वाटतंय कारण की घरातून झोपते नाही म्हणा वर्कआउट केल्याशिवाय लवकर. मग पहिला वर्कआउट करून घेऊ. तर चला काही आता वर्कआउट झालेलं आहे आपल्याला. वाजलं नाही तर 3:30. तर आता काही नाही घरात जाऊ ना झोपू. ब्लॉग इथं एंड करू. जाम वाजलं टाईमपास केला उगाच. टाईमपास नाही केला डबल मसल होतं म्हणून जरा लेट झालो. तर चला ब्लॉग इथं एंड करू. आवडलंच लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब करा. सगळं माहिती आहे ना तुम्हाला. असंच आपलं ब्लॉग येत राहते ना. आता पटापट मोठं पण मिनी ब्लॉग तर काय असतं नव्हतं. चला ब्लॉग इथं एंड करू.